आमची सगळी ज्येष्ठ मंडळी आहे. आम्ही 1.5 तास तक धरू की नाही, मलाही पडायची भीती, त्यांची पडायची भीती, परंतु आम्ही शेवटपर्यंत उडून लढत आणलंय. आता आज एकादशी दासने लिहिलेलं एक भारूड म्हणतो आणि या कीर्तनाला विराम देतो. शेवटच्या चरणात काय म्हणते? एका जनार्दनी संत पूर्ण करती. एक वेळेस नारद स्वामी फेरीला आले. एका माऊलीला मुलगा नव्हता, तिने याचना केली, देवा मला मुलगा मुलगी काहीतरी व्हावं. नारदजी स्वतः काही बोलत नव्हते, त्याने वायरलेसनी वर बोलले, देवा या माऊलीची इच्छा आहे की हिला मुलगा व्हावा. त्याने सांगितलं, तोही फार हुशार आहे परवाचा, म्हणजे माझ्या नावावर देशील क्रेडिट तू घेशील का? त्याने सांगून टाकलं की तिच्या नशिबात काही नाही, यांनी सांगून टाकलं तुझ्या नशिबात काही नाही. हे गेले, महाराजासारखे असे दुसरे महाराज आले. त्यांनी पाया पडल्याबरोबर डोळे बंद करून आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, आयुष्यमान भव, पुत्रवती भव. ती माऊली म्हणाली, महाराज तुम्ही नारदापेक्षा मोठे आहात का? ते म्हणे नाही. तुम्ही पुत्रवती भाऊ कसे काय म्हणाले? अरे कसे म्हणजे? तुझ्या कपाळावर उभो आहे. मग त्या हिशोबाने सांगून टाकलं. पण तुम्ही मला नारदजी तर म्हणाले माझ्या नशिबात नाही, ते त्यांची त्याला माहिती. परंतु मी प्रभू परमात्माच्या भरोशावर सांगितलं तुला तू पुत्रवती होशील. काही दिवसांनी त्या माऊलीला मुलगा झाला. तो मुलगा खेळू लागला. नारदजी आले, त्याने विचारला कोणाचा मुलगा? आणि या माऊली, हा असं कसं होऊ शकतं? त्यांनी लगेच वायरलेस निवड बोलले, तेव्हा मला फोटो पाठलं तुम्ही? ते म्हणे काय झालं? अहो तुम्ही सांगितलं नाही जनशिवात काही नाही, मुलगा झाला. ते म्हणाले बघा, तू जर माझ्या भरोशावर सांगितलं असतं तर तेही सत्य झालं असतं. तुझ्या मनाने सांगितलं, मी काय करू? आता त्या संतांनी माझ्या भरोशावर बोलले म्हणून त्याची इज्जत राखावं लागेल. देव काही करू शकत नाही, संत करतात. म्हणून सांगितलं की एका जनार्दनी संत पूर्ण करती. या एकादशीवर छोटंसं वारून सांगतो आणि थांबतो. सगळ्यांनी सांगतो. याच्यानंतर सगळी भजन वगैरे नाही ना? नाही. मग काय एकादशी केली, आम्ही एकादशी केली. सगळ्यांनी टाळ्या वाजून सांगतो. नाही तालावर एकादशी केली, आम्ही एकादशी केली. एकादशी केली, आम्ही एकादशी केली. काय केली? एकादशी मनाने केली? हा, मनाने नाही केली. यांचे त्यांचे पाहून एकादशी केली. सहज केळीवाली दारासमोर आली. भाव करता करता सालट्या सोडत काढली. आणि पैसे देते वेळी मात्र वाचावाची केली नाही. एकादशी केली. अशी एकादशी पावत असेल तर करा, माझं काही म्हणणं नाही. परंतु चोरीची प्रवृत्ती गेली नाही. आणि अशी एकादशी कशी घडेल? पातेलं भरून उसळ पत्नीने केली. आता कळलं किती मोठं? पातेलं भरून उसळ पत्नीने केली. खाता खाता चिडून सांगत होतो, खारटली झाली. पातेलं रिकामं केलं तरी भूक नाही गेली. आणि उसळ करणारी माऊली उपाशीच गेली नाही. पावत असेल तर जरूर करायला. परंतु एवढ्या चुकीच्या मार्गाने जाऊ नका. एकादशी पुढं काय झालं? चुकून कीर्तनाला जाण्याची वेळ आली. जाणून बुजून गेले का? हा, चुकून कीर्तनाला जाण्याची वेळ आली. महाराजांनी फराळाची आठवण करून दिली. शेजारच्या माऊलीने सुगंधी फोडणी दिली. मग न बोलावता जाऊन बसण्याची वेळ आली.
तिलाही वाटलं बरं आला गडचिड्यावाला, तिने गरम गरम ठेवून दिलं. तर पुढं काय घडलं महाराज, थंड होईपर्यंतही दम नाही निघाली त्यामध्ये. दहा इंद्रिय मुकाट फिरत असतील कशी एकादशी, हरिदासे धरावी एकादशी, हरिदासे धरावी एकादशी, इतक्या मनाने बांधावे 10 इंद्रियाची. येणे संत कृपे येणे पंथे आकळावतोरणाशी मारुतीरायाच्या पवित्र चरणी अर्पित करतो. आणि बोलण्यामध्ये काही चूक वाटलं असेल, आपण क्षमेचे सागर आहात, भिन्नता व्यक्त करतो आणि या कीर्तनाला विराम देतो. ज्ञानेश्वर